मित्रांनो, ही वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं आम्ही सध्या शूटिंग या ठिकाणी घ्यायला जातो आहे. आणि इकडं माझ्या साईडला ही मशीन आहे. मांगीलाल भाऊ माझ्यासोबत आहे. बरोबर आहे मांगीलाल भाऊ? आणि आपण या म्हणजे गाडीच्या माध्यमातून जातो आहे. आपली ई बाईक आहे, जास्त खर्चही येत नाही आपल्याला. बरोबर आहे. किती वेळ झाला आपण शूटिंग करत आहोत? आपण 1 घंटा झाला सर. 1 घंटा झाला आहे ना. आता ही सध्याची आपण सिच्युएशन बघू शकतो. इथला हा पूल आहे आणि जो म्हणजे खालून अंडरपास जे काही शेतकरी वगैरे इथून जातील तर त्यासाठी मित्रांनो इथे हे आता याचं फायनलाइज आता काम होताना दिसत आहे. आणि आता आम्ही इथनंच वरून दुसऱ्या ठिकाणची शूटिंग तुम्हाला दाखवण्यासाठी मित्रांनो समोर जातो. वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या आपण या सेकंड पुलापाशी आलेलो आहे. आणि या ठिकाणी आपल्याला मशनरीज वगैरे सगळं काही दिसत आहे. आणि या सगळ्या सेंटरिंगसाठी लागणारे जे फर्मे वगैरे आहेत ते सगळं साहित्य आपल्याला या ठिकाणी असलेलं दिसतं. आणि इथे मित्रांनो लाईटची व्यवस्था नसल्यामुळं इंजनच्या सहाय्याने ज्या काही मशनरीज आणि इतर साहित्य लागत असेल तर त्यासाठी असलेलं आपल्याला दिसतं. आणि इकडं जे आहेत तर पुलं आपण बघू शकतो की छोट्या मोठ्या कामासाठी म्हणजे त्या वरचं पाणी साईडला काढण्यासाठी जे पुलावर येणारं पाणी आहे तर ते साईडला ड्रेनेज होण्यासाठी आपल्याला त्या सिमेंटच्या पिलरचा उपयोग त्या ठिकाणी होत असताना दिसतो. तर आता हे सध्याचं नंबर 2चा पूल आपण इथे बघतो आहे. तर आता त्याचं वरून काम मित्रांनो पूर्ण झालेलंच आहे. आणि इथल्या या पॅचेसमध्ये मग इथून आपण पाहतो की खालूनच पूर्ण जे दगड काम आहे त्याला एक सपोर्ट देण्यासाठी तर पूर्ण ते पॅचेस भरल्या जातात. हे रिकामी जागी त्या दगडाच्या माध्यमातून ती भरल्या जातात. तर ही सध्याची मित्रांनो ह्या वाशिम जिल्ह्यामध्ये जी ट्रेन आपली आहे तर तिथलं काम आणि त्या सध्याची नांदेड रेल्वेचं आपण जे काम आहे पुलाचं या ठिकाणी पाहतो की पूल फायनलाइज झाला. आणि त्याच्या साईडचं जे आहे पूर्ण ते पॅचेस भरण्यासाठी आता इथे पाहतो आपण की हा जो नाला आहे आणि हा जो सध्या हा सेकंड पूल जो आहे हा गादेगावला मित्रांनो जातो. वाईगोड आणि गादेगाव या 2 ग्रामीण भागांना जोडणारा हा रस्ता आहे. हे दोन्ही गाव जे आहेत ते मानोरा तालुक्यातले आहे. आणि हा आता पूल आपण पाहतो की हा नाला जो आहे तर इथनं याचं फायनलाइज काम आपल्याला आता होताना दिसतं आहे. कारण इथून जे आहे आपल्याला जे साईडची सेंटरिंग दिसते तर तिथून याचं पूर्ण पॅचेस आता इथं माती आणि मोठा गिट्टा भरून त्या ठिकाणी पॅचेस भरल्यानंतर या पुलाचं काम आता आपल्याला फायनलाइज होताना दिसेल. 285 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये आपण सध्या वाईगोड या शेतशिवारामध्ये आहे. आणि इथलं जे आपलं पुलाचं काम आहे मित्रांनो तर ते आता आपल्याला अंतिम टप्प्यावर असलेलं दिसतं. येत्या काही दिवसातच आपण या सगळ्या पुलाचं हे फायनलाइज झाल्यानंतर म्हणजे शिळोणा त्या भागातही आपण गेलो होतो परंतु तिकडली कामाची सिच्युएशन आपल्याला वेगळी असलेली दिसते. परंतु या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो इकडं की हा गादेगावला रोड जातो आहे आणि हा इथे पूल पण आहे मित्रांनो. आणि हा सेकंड जो आहे तो रेल्वेचा पूल आहे. म्हणजे आपल्या पुलामध्ये आणि रेल्वेच्या पुलामध्ये हा जमीन आसमानचा फरक असतो. हा पूल त्या पुलाच्या हाईटपेक्षा आपल्याला साधारणतः 12 ते 13